थलपती विजय यांची गर्लफ्रेंड ती म्हणजे त्रिशा। ती पण एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे। आपण तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करताना बघितलेलं आहे, त्यामुळे ती त्यांच्या इतकीच प्रसिद्ध आहे। शपथविधीच्या दिवशी ती आपल्याला त्या कार्यक्रमादरम्यान सुद्धा दिसली। तिच्या साडीची, तिच्या गजऱ्याची, त्या दिवशी तिचा असलेला वाढदिवस आणि तिला मिळालेलं शपथविधी सोहळ्यातलं मुख्यमंत्री म्हणून बघताना, आपल्या बॉयफ्रेंडला मुख्यमंत्री म्हणून बघतानाचं गिफ्ट, अशा वेगवेगळ्या विषयांची चर्चा झाली। पण आत्ता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि त्याचं कनेक्शन त्रिशाशी आहे। तर थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच वेळेला आता कदाचित पुढच्याच काही महिन्यांमध्ये त्रिशाला सुद्धा एक गुड न्यूज मिळणार आहे, किंवा असं म्हणूया की तिची लॉटरी लागणार आहे। याचं कारण असं, म्हणजे मी असं म्हणण्याचं कारण असं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की थलपती विजय हे तामिळनाडूमध्ये 2 मतदारसंघांमध्ये उभे राहिलेले होते आणि दोन्ही मतदारसंघांमधून ते निवडून आले। निवडणूक आयोग असं सांगतो की 2 मतदारसंघांमध्ये तुम्ही उभं राहू शकता, पण तुम्ही दोन्हीकडून जर निवडून आलात तर त्यातल्या एका ठिकाणी तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो। ते 2 ठिकाणी उभे राहिले होते, तर त्यांना आता एका ठिकाणी, एका मतदारसंघामध्ये राजीनामा द्यावा लागणार आहे। तर ते ज्या 2 ठिकाणी उभे राहिलेले होते त्यातला पहिला मतदारसंघ तो म्हणजे पेरांबूर हा मतदारसंघ आणि दुसरा त्रिचीपूर्व हा मतदारसंघ। या दोन्ही ठिकाणी थलपती विजय उभे राहिले आणि त्या दोन्ही ठिकाणाहून ते निवडून आले। मग आता त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यायचा आहे, तर ते पेरांबूर इथला जो मतदारसंघ आहे तो कंटिन्यू करणार आहेत। तो स्टॅलिन यांचा मतदारसंघ आहे। स्टॅलिन यांचं तिथं प्राबल्य होतं, जिथं त्यांना हरवून थलपती विजय विजयी झाला। आणि दुसरा म्हणजे त्रिचीपूर्व, तर ते त्रिचीपूर्व इथून राजीनामा देणार आहेत। आणि मग जर ते त्रिचीपूर्व इथून राजीनामा देत असतील तर तिथे उभं करायचं कुणाला तरी TVK मधून आणि मग परत निवडून आणायचं। त्यामुळे त्रिचीपूर्वमध्ये पोटनिवडणूक होणार आहे। आणि मग जर त्रिचीपूर्वमध्ये पोटनिवडणूक झाली तर 2 नावांची चर्चा होतीये की तिथे TVK या 2 नावांपैकी एकाला उभं करू शकतं। ती 2 नावं म्हणजे, अर्थात पहिलं नाव त्रिशा हिचं, अभिनेत्री त्रिशा हिला कदाचित TVK मधून त्रिचीपूर्व इथून उभं केलं जाऊ शकतं आणि तिला निवडून आणलं जाऊ शकतं। आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे IAS अधिकारी यू सगायम यांचं। IAS अधिकारी यू सगायम यांचंही नाव चर्चेत आहे। त्यांना सुद्धा TVK मधून उमेदवारी दिली जाऊ शकते। अजून सुद्धा या 2 नावांमध्ये चर्चा आहे, निश्चिती झालेली नाही। पण अर्थात जर त्रिशा यापुढे थलपती विजय यांच्या आयुष्यात असणार असेल आणि ते दोघं एकत्र पुढे त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवास करणार असतील, तर अशी चर्चा होतीये की त्रिशा हिचंच नाव त्रिचीपूर्व इथून कदाचित घोषित केलं जाईल आणि तिला TVK मधून या त्रिचीपूर्व मतदारसंघातून निवडून आणलं जाईल। पण तितकीच जोरकस चर्चा ही IAS अधिकारी यू सगायम यांची सुद्धा आहे। सोशल मीडियावर या 2 नावांची चर्चा होते आहे। आता येत्या काळामध्ये या 2 नावांपैकी एक नाव कुठलं निश्चित होतं आणि मुळात त्रिशाला आपलं अभिनयाचं क्षेत्र सोडून राजकारणाच्या क्षेत्रात यायचंय का, ती सुद्धा राजकारणामध्ये येऊ इच्छिते का, TVKच्या माध्यमातून ती पुढचा राजकीय प्रवास करेल का, हे सगळं सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्रिशा जर राजकारणामध्ये आली आणि त्रिचीपूर्व मधून ती जर उभी राहिली तर ती निवडून येईल का, मुळात ती राजकारणामध्ये येऊन राजकीय जीवनाला सुरुवात करेल का, या सगळ्याविषयी तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। अर्थात आम्हाला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, फॉलो करायला आणि शेअर करायला विसरू नका।